नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभय ईश्वर भन्साली पॅसिफिक कोचिंग क्लासेस नेर या बॅनर अंतर्गत तुम्हाला पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हे चॅप्टर जे तुमच्या पुस्तकात सेकंड नंबरवर आहे ते चॅप्टर शिकवणार आहे. चला तर मग आपण करूया सुरुवात. सगळ्यात प्रथम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तो आपला सिलेबस. सिलेबसमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. हाऊ द एलिमेंट्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ देअर atomic mass or atomic number. The first scientist who classify the elements is Dobereiner and his classification is called as the Dobereiner triads. त्या डोबेरायनरच्या क्लासिफिकेशनला आपण डोबेरायनरचं ट्रायड असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव, न्यूलँडचा अष्टकाचा नियम. त्याच्यानंतर आहे तुम्हाला मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. मेंडेलिव्हनी डिमिट्री मेंडेलिव्ह नावाचा सायंटिस्ट होता, त्यांनी जे पिरियॉडिक टेबल अरेंज केलेला होता तो पिरियॉडिक टेबल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि याच मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलचे तुम्हाला मेरिट्स आणि डीमेरिट्स सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. जनरली पेपरमध्ये मेरिट्स आणि डीमेरिट्स मेंडेलिव्हचे हे विचारल्याच जातात. त्यानंतर आहे तुम्हाला मॉडर्न पिरियॉडिक लॉ. आजचा नवीन जगाच्या नियमाप्रमाणे लॉंग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल मधला जो असणारा लॉ आहे तो लॉ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल, लॉंग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल. तो लॉंग फॉर्म कसा आहे, त्याला कसा आपण अभ्यासायचा, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. त्यानंतर आहे स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मॉडर्न पिरियॉडिक टेबलचं स्ट्रक्चर कसं आहे ती साधी साधी तुम्हाला तोंड ओळख आहे फक्त. त्यानंतर आहे तुम्हाला मॉडर्न पिरियॉडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स. आपला मॉडर्न पिरियॉडिक टेबल कसा आहे आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे एलिमेंटचं आणि ते कसे अरेंज केलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ग्रुप अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ग्रुपमध्ये असणाऱ्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे, पिरियड्समध्ये असणाऱ्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे. त्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पिरियॉडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये पिरियॉडिक ट्रेंड्स काय आहेत. त्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ॲटोमिक साईज. आणि नंतर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट तुम्हाला ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली. आणि इथे आपलं चॅप्टर संपणार. एवढे पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ॲट द 18th सेंचुरी, अराउंड द इयर 18th सेंचुरी, वी नो अबाउट ओनली 30 एलिमेंट्स. आपल्याला 18व्या शतकापर्यंत फक्त 30च एलिमेंटची माहिती होती. ॲज द टाइम पासेस सेव्हरल इन्व्हेन्शन टेक्स प्लेस इन सर्च ऑफ एलिमेंट. जसजसा वेळ काळ समोर जात गेला तसतसं त्याच्यासाठी आपण नवीन नवीन प्रयोग करत गेलो आणि प्रयोग करताना आपल्याला नवीन नवीन एलिमेंट्स मिळत गेले. टू स्टडी देम ॲक्युरेटली अँड टू स्पीक अबाउट देअर प्रॉपर्टीज, एलिमेंट शुड बी अरेंज इन प्रॉपर मॅनर. त्यांना व्यवस्थितरित्या हाताळण्याकरता, त्यांचा व्यवस्थित प्रकारे अभ्यास करण्याकरता, त्यांच्या प्रॉपर्टीज व्यवस्थितरित्या सांगण्याकरिता आपल्याला एलिमेंट्सला कशात तरी अरेंज करणं सगळ्यात महत्वाचं होतं. टू अरेंज देम सायंटिस्ट ट्राय टू प्लेस देम विथ रिस्पेक्ट टू देअर प्रॉपर्टीज. आणि त्यांना व्यवस्थितरित्या लावण्यासाठी त्या सायंटिस्टनी काय प्रयत्न केला तर त्यांच्या प्रॉपर्टीप्रमाणे त्यांना अरेंज करण्याचा प्रयत्न केला. Today we know about the 118 elements and arrange them in a tabular form called as long form of modern periodic table. आज आपल्याला 118 एलिमेंट्स माहिती आहे आणि त्यांना आपण टेबलच्या फॉर्म मध्ये अरेंज केलेला आहे आणि त्या टेबलला आपण लॉंग फॉर्म ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल असे म्हणतो. आणि हे झालं तुमच्या व्हाय द सायंटिस्ट नीड टू क्लासिफाय द एलिमेंट्स या प्रश्नाचं उत्तर. In ancient time, Dobereiner, Newland, and Mendeleev try to classify the elements in several different ways. ह्या 3 सायंटिस्टनं क्लासिफाय केलेला पिरियॉडिक टेबल आपल्याला अभ्यासायचा आहे. सगळ्यात प्रथम डोबेरायनर्स ट्रायड. त्याची ओळख, त्याचं नाव होतं जोहान वोल्फगँग डोबेरायनर. The complete name of the Dobereiner is Johann Wolfgang Dobereiner. He is a German scientist. तो जर्मन सायंटिस्ट होता, जर्मनीचा वैज्ञानिक होता. Studied as a pharmacist at a Munchberg in Germany and then studied at a chemistry at Strasbourg.
त्यांनी फार्मसीचा अभ्यास केला मंचबर्गमध्ये जर्मनीच्या आणि केमिस्ट्रीचा अभ्यास केला स्ट्रॅसबर्गमध्ये जर्मनीच्या. ही लॅटर बिकम अ प्रोफेसर ऑफ केमिस्ट्री अँड फार्मसी ॲट द युनिव्हर्सिटी ऑफ जिना. तो केमिस्ट्री आणि फार्मसीचा प्रोफेसर म्हणून जिनाच्या युनिव्हर्सिटीमध्ये अपॉइंट झालेला होता. इन 1829 he found that some group of 3 elements shows the similar property. त्याला 1829 मध्ये असं दिसलं की 3-3च्या ग्रुपमध्ये अरेंज केलेले जे एलिमेंट्स आहेत ते सारखी प्रॉपर्टी दाखवतात आणि त्या ग्रुपला त्यांनी नाव दिलं ट्रायड आणि आज आपण त्याला डोबेरायनर्स ट्रायड या नावाने ओळखतो. तर त्याचे एक्झाम्पल आहेत. सगळ्यात प्रथम तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे लिनाक, क. याच्यात तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे लिथियम आणि पोटॅशियम याच्या मधात सोडियम त्यांनी ठेवला आणि अशा प्रकारे त्यानं 3 ग्रुपचं एलिमेंटचं अरेंज केलं. 3 एलिमेंटचा एक ग्रुप अरेंज केला. त्याच्या मधात सोडियमच का बरं? तर त्यांनी काय केलं, लिथियम आणि पोटॅशियमचा ॲटोमिक मास घेतलं आणि या ॲटोमिक मासची सम करून त्याला 2 ने डिवाइड केलं आणि आलेली जी सम आहे ती कोणत्या एलिमेंट सारखी आहे, कोणत्या एलिमेंट सोबत जोडते, त्या हिशोबाने त्याने तो एलिमेंट त्यांच्या दोघांच्या मधात ठेवला आणि त्यांना लक्षात आलं की लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम या तिघांच्याही प्रॉपर्टी सारख्याच आहेत. फॉर एक्झाम्पल मध्ये त्यांनी पाहिलं लिथियमचं ॲटोमिक मास आहे 6.9 आणि पोटॅशियमचा ॲटोमिक मास आहे 39. या दोघांची ॲडिशन जर केली आणि त्याला 2 ने डिवाइड केलं तर ते जवळपास 22.95 म्हणजे इन अँड ॲव्हरेज 23 येते आणि 23 हे ॲटोमिक मास होतो सोडियमचं. म्हणून त्यांनी लिथियम आणि पोटॅशियम या दोघांच्या ग्रुपमध्ये सोडियम हा एलिमेंट मधात टाकला आणि या तिघांचा ग्रुप त्यांनी अरेंज केला आणि यालाच आपण काय म्हणतो, डोबेरायनर्स ट्रायड. हे एक एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. लिनाक 6.9, 39 आणि डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 22.95 आणि तो जवळपास 23 येतो आणि त्यांनी सोडियम त्याच्या मधात ठेवलेला आहे. दुसरा ग्रुप होता त्यांनी ठेवलेला कासरबा. कासरबा म्हणजे कॅल्शियम, स्ट्रोंटियम अँड बेरियम. कासरबा, लिनाक, कासरबा. यात तुम्हाला माहिती असेल कॅल्शियमचा ॲटोमिक मास आहे 40.1 आणि बेरियमचा ॲटोमिक मास आहे 137.3 आणि या दोघांची जर ॲडिशन केली तर ती जवळपास ॲडिशन करून जर त्याचं मीन काढलं तर ते मीन येते 88.7 आणि त्यावेळी नोन एलिमेंट होता 87.6 ॲटोमिक मास असणारा स्ट्रोंटियम. म्हणून त्यांनी कॅल्शियम आणि बेरियम याच्या मधात स्ट्रोंटियम ठेवला. तिसरं एक्झाम्पल आहे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. यात आपल्याला माहिती आहे क्लोरीनचा ॲटोमिक मास 35.5 आणि आयोडीनचा ॲटोमिक मास 126.9 आणि जर आपण ॲडिशन केली आणि त्याला 2 ने डिवाइड केलं त्याचा जर मीन काढला तर तो 81.2 होतो आणि 79.9 पर्यंत त्यावेळेस अवेलेबल असणारा एलिमेंट्स होता ब्रोमीन आणि त्याचे हेच 3-3चे जे ग्रुप आहे त्यांनाच आपण म्हणतो ट्रायड, डोबेरायनर्स ट्रायड. त्यानंतर सायंटिस्ट होता न्यूलँड आणि न्यूलँडनी त्यांचा लॉ सांगून त्यांनी ऑक्टेवचा नियम सांगितला. याला आपण म्हणतो न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव म्हणजे न्यूलँडचा अष्टकाचा नियम. हा एक ब्रिटिश केमिस्ट होता. 1837 to 1898 पर्यंत याची कारकीर्द होती. न्यूलँड हा लंडनमध्ये जन्मला, बॉर्न इन लंडन अँड स्टडीड ॲट रॉयल कॉलेज ऑफ केमिस्ट्री आणि त्यांनी सगळा अभ्यास त्याचा कुठून कंप्लीट केला, रॉयल कॉलेज ऑफ केमिस्ट्री मधून. आणि त्याचा व्यवसाय हा प्रायव्हेट अनालिस्ट मधून तो रेकॉग्नाइज होता 1864 मध्ये. चीफ केमिस्ट म्हणून 1868 मध्ये शुगर रिफायनरी मध्ये तो चीफ केमिस्ट म्हणून अपॉइंट झाला आणि त्यानंतर त्यांनी तो जॉब सोडून फक्त अनालिस्टचं काम करणं चालू केलं. न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव. त्यात तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इन इंडियन म्युझिक सिस्टीम देअर आर द 7 मेन नोट्स व्हिज्युअली सा, रे, ग, म, प, ध, नी अँड देअर कलेक्शन इज कॉल्ड ॲज द सप्तक. इंडियन म्युझिक सिस्टीम मध्ये सा, रे, ग, म, प, ध, नी नावाच्या नोट्स आहेत, स्वर आहेत, सूर आहेत आणि त्यांच्या कलेक्शनला आपण सप्तक असे म्हणतो. आणि 8वा जो सूर आहे द फ्रिक्वेन्सी ऑफ द नोट्स गोज ऑन इन्क्रीजिंग फ्रॉम सा टू नी.
सा पासून तर नी पर्यंत या नोट्सची फ्रिक्वेन्सी वाढत वाढत जाते आणि द सा ऑफ द अप्पर सप्तक ॲट द डबल फ्रिक्वेन्सी ऑफ ओरिजिनल सा. आणि या नी नंतर जो सा येतो तो पहिल्या सा पेक्षा डबल फ्रिक्वेन्सीचा असतो. या दोन्ही साच असतात, पण हा सा सिंगल फ्रिक्वेन्सीचा असेल तर हा डबल फ्रिक्वेन्सीचा असेल. हा जर 40 हर्ट्झ म्हटलेला असेल तर हा 80 हर्ट्झ म्हटलेला असेल आठवा सा. द 7 नोट्स इन वेस्टर्न म्युझिक सिस्टीम आर डो रे मी फा सो ला ती. वेस्टर्न म्युझिक सिस्टीम मध्ये 7च नोट्स आहेत आणि त्या नोट्स आहेत डो रे मी फा सो ला ती. इंडियामध्ये सा रे ग म प ध नी होतं, तर वेस्टर्न मध्ये डो रे मी फा सो ला ती होतं. डो रे मी फा सो ला ती नंतर आठवा जो सूर यायचा तो डोच यायचा. द नोट डो हॅव्हिंग द डबल द ओरिजिनल फ्रिक्वेन्सी कम्स अगेन द 8th प्लेस. आणि आठवा जो डो आहे तो जवळपास पहिल्या डो पेक्षा डबल फ्रिक्वेन्सीचा असायचा, जो 8व्या नंबरवर येतो तो. अँड दिस इज कॉल्ड ॲज द ऑक्टेव ऑफ वेस्टर्न नोट. आणि यालाच वेस्टर्न नोटचं ऑक्टेव म्हणतात. न्यूलँडनी त्यावेळेचे सगळे जे एलिमेंट्स होते त्यांना ॲटोमिक मासेस प्रमाणे त्यांच्या वाढत्या वजनाप्रमाणे त्यांनी अरेंज केले. 7-7च्या ग्रुपमध्ये अरेंज केले. आणि आठवा एलिमेंट पहिल्या 7 नंतर आठवा एलिमेंट जो आला तो त्यांनी इथे लिहिला, म्हणजे हायड्रोजनच्या खाली. मग असे पुन्हा 7-7च्या ग्रुपमध्ये तो अरेंज करत गेला. तर सगळ्यात पहिले हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. इथे आपल्याला लक्षात ठेवलेलं आहे आपण ह ली ना का रिबन किसने फाडा. तर आपल्याला तसं लक्षात ठेवायचं नाहीये. ह ली बे ब, ह ली बे ब, ह हे लक्षात ठेवलेला होता. पण इथे हेलियम तोपर्यंत डिस्कवर झालेला नव्हता, म्हणून इथून तो नोबल गॅसेस डिस्कवर झालेले नव्हते, म्हणून इथून हेलियम निघून गेला. आणि इथे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन अँड ऑक्सिजन. आफ्टर दॅट फ्लोरीन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस अँड सल्फर. देन क्लोरीन, पोटॅशियम, कॅल्शियम, क्रोमियम, टिटॅनियम, मॅंगनीज अँड आयरन. इथे त्याला असं लक्षात आलं हायड्रोजन, फ्लोरीन आणि क्लोरीन या तिघांच्या प्रॉपर्टी सारख्या आहेत. लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम या तिघांच्या प्रॉपर्टी सारख्या आहेत. बेरिलियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यांच्या प्रॉपर्टी सारख्या आहेत आणि याप्रमाणे बाकीच्या उरलेल्यांच्या प्रॉपर्टीज सारख्या आहेत. म्हणून त्यांनी काय म्हटलं, द प्रॉपर्टीज ऑफ द हायड्रोजन इज समवॉट सिमिलर टू द फ्लोरीन अँड क्लोरीन. द प्रॉपर्टीज ऑफ हायड्रोजन इज समवॉट सिमिलर टू फ्लोरीन अँड क्लोरीन. The properties of the lithium is somewhat similar to sodium and potassium. The properties of beryllium is somewhat similar to magnesium and calcium. आणि त्याने त्याचा अष्टकाचा नियम दिला आणि तो नियम असा होता, न्यूलँडने दिलेला नियम असा होता, when elements are arranged in an increasing order of their atomic masses. जेव्हा आपण मूलद्रव्यांचे वर्गीकरण करताना जर त्यांच्या ॲटोमिक मासेस प्रमाणे वाढत्या ॲटोमिक मासेस प्रमाणे जर त्यांना 7-7च्या ग्रुपमध्ये अरेंज केलं तर आठवा जो एलिमेंट्स येतो तो पहिल्या एलिमेंट सारखीच प्रॉपर्टी दाखवतो. म्हणून त्यांनी काय म्हटलं, वेन एलिमेंट्स आर अरेंज इन अ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटोमिक मासेस द प्रॉपर्टीज ऑफ द 8 एलिमेंट्स इज समवॉट सिमिलर टू द फर्स्ट वन. आणि हाच त्याचा अष्टकाचा नियम आहे. तुम्हाला फक्त 1 मार्कासाठी अष्टकाचा नियम विचारला जातो आणि तेव्हा तुम्हाला ती ही डेफिनेशन लक्षात ठेवावी लागते. वेन एलिमेंट्स आर अरेंज ऑन द बेसिस ऑफ देअर इन्क्रीजिंग atomic masses, then the every 8th element shows the property somewhat similar to the first one. मग some features of Newland table. न्यूलँडच्या टेबलचे काही गुणधर्म. तर आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे, न्यूलँड अरेंज एलिमेंट्स ओनली अप टू कॅल्शियम आउट ऑफ द टोटल 56 एलिमेंट्स नोन. न्यूलँडनी फक्त कॅल्शियम पर्यंत म्हणजे 20 एलिमेंट्स पर्यंत त्यांनी अरेंज केले याप्रमाणे. तेव्हा की त्याला 56 एलिमेंट्स माहिती होते त्यावेळेस, पण तो बाकीचे अरेंज करू शकला नाही. फक्त 20 नंबर पर्यंतचे एलिमेंट्स तो अरेंज करू शकला, ज्यांचं त्यांनी व्यवस्थितरित्या अरेंजमेंट करून आणि त्यांनी ते सांगितलं की यांच्या प्रॉपर्टी सारख्या आहेत.
After calcium, every eighth element did not possess the properties similar to that of first one. कॅल्शियम नंतर जो 8वा एलिमेंट आला त्याची प्रॉपर्टी आणि त्याच्या आधीच्याची प्रॉपर्टी ही सारखी नव्हती आणि तो त्याला एक्सप्लेन करू शकला नाही. At the time of the new land, only 56 elements were discovered, but later several elements were discovered. न्यूलँडच्या वेळेसपर्यंत फक्त 56 एलिमेंट आपल्याला माहिती होते. अब तक 56 मधले 56 एलिमेंट्स आपल्याला माहिती होते, पण त्याच्यानंतर जे नवीन एलिमेंट डिस्कवर झाले ते सुद्धा आपण न्यूलँडच्या नियमाप्रमाणे पिरियॉडिक टेबलमध्ये ठेवू शकलो नाही, कारण त्यांच्या प्रॉपर्टीज व्हॅरी होत होत्या. In order to fit the existing element, Newland placed the two elements in the same position which differ in their properties. आणि न्यूलँडनी काय केलं, जे सगळे एक्झिस्टिंग एलिमेंट होते 56 एलिमेंट्स त्यांचा जर समजा त्याला टेबलमध्ये अरेंज करायचा आहे तर त्यांनी काय केलं, ज्यांच्या प्रॉपर्टीज सारख्या नाहीत अशाही दोन एलिमेंट्सला जवळ ठेवण्याचा प्रयत्न केला आणि हा त्याचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक होता. This periodic table did not include inert gases. Inert gases म्हणजेच noble gases because they were not discovered at that time. आणि याच्या पिरियॉडिक टेबलमध्ये नोबल गॅसेससाठी कुठेच जागा नव्हती, कारण तोपर्यंत ते डिस्कवरच झालेले नव्हते. त्यानंतर आला मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. त्यानंतर आलेला आहे डिमेट्री मेंडेलिव्ह. चला तर मग याच्याबद्दल शिकूया. मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल हा सायंटिस्ट होता डिमेट्री मेंडेलिव्ह, अ रशियन केमिस्ट, 1834 to 1907. बॉर्न ॲट टोबोल्स्क, सायबेरिया. हा टोबोल्स्क सायबेरिया मधल्या रशियाच्या एका प्रदेशात जन्मलेला होता. स्टडीड ॲट सेंट पीटर्सबर्ग अँड ग्रॅज्युएटेड इन 1856. हा सेंट पीटर्सबर्ग मध्ये शिकला आणि 1856 मध्ये ग्रॅज्युएट झाला. अपॉइंटेड ॲज अ प्रोफेसर इन 1863. 1863 मध्ये हा प्रोफेसर म्हणून निवडला गेला. अ चेअरपर्सन ॲट युनिव्हर्सिटी इन 1866. आणि 1866 मध्ये हा चेअरपर्सन म्हणून याची निवड झाली. Dmitry Mendeleev, the Russian scientist, developed the periodic table of elements during the period 1869 to 1872 Anno Domini म्हणजे AD, आफ्टर जीसस क्राइस्ट. डिमिट्री मेंडेलिव्ह नावाच्या रशियन वैज्ञानिकानं जे पिरियॉडिक टेबल बनवला 1869 ते 1872 पर्यंत, तोच पिरियॉडिक टेबल आज मॉडर्न पिरियॉडिक टेबल म्हणून त्यात काही मॉडिफिकेशन करून आज आपण अभ्यासतो. मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इन द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आणि खरी मॉडर्न लॉंग फॉर्म ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबलची खरी नीव मेंडेलिव्हनी ठेवली. Mendeleev considered the fundamental properties of the elements such as atomic mass and arranged 63 elements known at that time in increasing order of their atomic masses. मेंडेलिव्हनी 63 एलिमेंट्स त्यावेळेस माहिती होते आणि त्यांनी ॲटॉमिक मास ही सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी लक्षात ठेवून त्यांनी तो पिरियॉडिक टेबल बनवण्याचा प्रयत्न केला. Then he transferred them into the periodic table of the elements in accordance with the physical and chemical properties of these elements. आणि त्या एलिमेंटच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी अभ्यासून त्यांनी सगळ्यात प्रथम पिरियॉडिक टेबल तयार करण्याचा प्रयत्न केला. Mendeleev arranged the periodic table on the basis of the chemical as well as physical properties of element. सगळ्यात प्रथम असा सायंटिस्ट होता की ॲटॉमिक मास सोबत त्यांनी केमिकल प्रॉपर्टी आणि फिजिकल प्रॉपर्टीचा अभ्यास करून या दोनही गुणधर्मावर त्यांनी पिरियॉडिक टेबल बनवण्याचा प्रयत्न केला. द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स इन्क्लूड मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ हायड्राइड आणि ऑक्साइड. The physical and chemical properties of elements include molecular formulae of hydride and oxide
as well as melting point, boiling point and density of elements etc. यांनी फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज सोबत सोबत त्यांनी हायड्राइड आणि ऑक्साइड्स कसे बनतात त्या एलिमेंटचे, हायड्रोजन सोबत कशी रिॲक्शन होते आणि ऑक्सिजन सोबत कशी रिॲक्शन होते, त्यांचा मेल्टिंग पॉइंट काय आहे, बॉइलिंग पॉइंट काय आहे, त्यांची डेन्सिटी किती आहे त्या एलिमेंटची, या सगळ्या बेसिसवरून त्यानं त्या एलिमेंट्सला क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केला. द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स इन्क्लूड द मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ हायड्राइड अँड ऑक्साइड अलॉंग विथ मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट अँड डेन्सिटीज ऑफ द एलिमेंट्स also. Mendeleev found that the elements with the similar chemical and physical properties repeat after the definite interval. मेंडेलिव्हला काय दिसलं की ज्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी सारख्या आहेत त्या डेफिनाइट इंटरव्हलनं, त्यांच्या ॲटॉमिक वजनाच्या डेफिनाइट इंटरव्हलनं रिपीट होत राहतात. On the basis of these finding, Mendeleev put forth the periodic law as properties of elements are periodic function of their atomic masses. मेंडेलिव्हचा रूल काय होता? प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. इथे आपल्याला लक्षात ठेवावं लागते कारण एक मार्कासाठी कधीतरी विचारलेलं असते एक्सप्लेन द मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ, आणि इथे आपल्याला फक्त एवढंच लिहायचं असते अकॉर्डिंग टू मेंडेलिव्ह द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. मेंडेलिव्हचं असं म्हणणं होतं की ज्या त्यांच्या प्रॉपर्टी आहेत एलिमेंटच्या ह्या त्यांच्या पिरियॉडिक फंक्शन, ॲटॉमिक मासेसच्या पिरियॉडिक फंक्शनमुळे त्यांच्या प्रॉपर्टी सारख्या सारख्या येतात. हा आहे मेंडेलिव्हचा पिरियॉडिक टेबल. यात आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ऑन द बेसिस ऑफ दिस फाइंडिंग्स मेंडेलिव्ह पुट फॉर द पिरियॉडिक लॉ ॲज प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. या एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज ह्या त्यांच्या ॲटॉमिक मासेसमुळे आहेत आणि ॲटॉमिक मास काही ठराविक काळानंतर रिपीट झाल्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीज सारख्या सारख्या येतात. द व्हर्टिकल कॉलम इन द मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल इज कॉल्ड ॲज द ग्रुप अँड द हॉरिझॉन्टल रो आर कॉल्ड ॲज पिरियड. इथे या व्हर्टिकल कॉलमला त्यांनी ग्रुप म्हटलं आणि मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये 8 ग्रुप होते आणि 6 पिरियड होते. 8 ग्रुप आणि 6 पिरियड. त्यापैकी चौथा, पाचवा आणि 6व्या मध्ये 2-2 सिरीज होत्या, फर्स्ट सिरीज, सेकंड सिरीज. मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. सर्वप्रथम पाहूया आपण मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. इट्स हेल्प इन सिस्टमॅटिक स्टडी ऑफ एलिमेंट्स. मेंडेलिव्हनं जे पिरियॉडिक टेबल बनवलेला होता त्या पिरियॉडिक टेबलमुळे आपल्याला सिस्टमॅटिक स्टडी करता आली एलिमेंटची. देअर वॉज अ ग्रुपिंग ऑफ एलिमेंट अकॉर्डिंग टू देअर केमिकल प्रॉपर्टीज. ही इज द फर्स्ट सायंटिस्ट हू नोन फॉर द ग्रुपिंग ऑफ एलिमेंट्स ऑन द बेसिस ऑफ देअर केमिकल प्रॉपर्टीज. हा एक असा पहिला वैज्ञानिक होता की जो केमिकल प्रॉपर्टी, त्या मूलद्रव्यांच्या केमिकल प्रॉपर्टीच्या आधारावर त्यांनी त्याचं वर्गीकरण केलं. द पिरियॉडिक टेबल हॅज गॅप्स फॉर द अनडिस्कवर्ड एलिमेंट. आणि जे एलिमेंट डिस्कवर व्हायचे राहिलेले होते त्यासाठी त्यांनी गॅप ठेवलेली होती. द प्रेडिक्शन ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ अनडिस्कवर्ड एलिमेंट्स वेअर करेक्ट. आणि त्यांनी जे सांगितलं होतं की याच्यानंतर जो इथे एलिमेंट डिस्कवर केला जाईल त्याची प्रॉपर्टी अशा प्रकारची असेल आणि ती त्याचं जवळपास बरोबर होतं. हे झाले त्याचे मेरिट्स. आता पाहूया आपण डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. आणि हे डिमेरिट्स आणि मेरिट्स हे पेपरमध्ये विचारले जातात जवळपास 2 मार्कासाठी. सगळ्यात पहिला डिमेरिट आहे देअर वेअर ॲनामोलस पेअर ऑफ एलिमेंट्स. ॲनामोलस पेअर म्हणजे ज्यांची प्रॉपर्टीज काहीतरी व्हॅरी होते आणि त्यांनी चुकीने त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेलं आहे. अशा वेळेस असंगत आचरणामुळं ॲनामोलस म्हणजे विसंगत होतं ते. जसे इथे
कोबाल्ट आणि निकेल, इथे जर आपण पाहिलं तर त्यांनी आयरन, कोबाल्ट आणि निकेल एकाच ग्रुपमध्ये ठेवलं आणि त्यांनी म्हटलं होतं की मी पिरियॉडिक टेबलमध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये, त्यांच्या ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये मी ते एलिमेंट्स घेतलेले आहेत. पण इथे पाहायला मिळते आपल्याला कोबाल्टचं ॲटॉमिक मास होतं 58.93 आणि निकेलचं ॲटॉमिक मास होतं 58.71. म्हणजे कोबाल्टचं ॲटॉमिक मास जास्त होतं आणि निकेलचं कमी होतं. तर असा सुद्धा त्यांचा ग्रुपिंग झालेला आहे आणि हे त्याचं काय होतं, ड्रॉबॅक म्हणजेच डिमेरिट्स. पोझिशन ऑफ हायड्रोजन वॉज नॉट फिक्स. हायड्रोजन ॲटमला कुठे ठेवायचं ते त्याला अजूनपर्यंत कळलेलं नाही आणि आजही आपल्याला कळलेलं नाही. ते समोर येईल आपल्याला अभ्यासात. देअर वेअर ग्रुपिंग ऑफ केमिकली डिसिमिलर एलिमेंट. काही ठिकाणी केमिकली डिसिमिलर एलिमेंट्स होते, त्या एलिमेंट्सचं त्यांचं ग्रुपिंग झालेलं आहे. देअर वेअर सेपरेशन ऑफ केमिकली सिमिलर एलिमेंट्स. काही ठिकाणी केमिकली सिमिलर एलिमेंट्स होते तर ते सिमिलर एलिमेंट्स वेगवेगळ्या ठिकाणी गेले. आता इंट्रोडक्शन टू मॉडर्न पिरियॉडिक टेबल. हा आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल. या लाईनला आपण म्हणतो अल्कली मेटल, याला म्हणतो आपण अल्कलाइन अर्थ मेटल, याला म्हणतो आपण ट्रान्झिशन एलिमेंट्स, याला म्हणतो आपण लॅन्थॅनाइट सिरीज, याला म्हणतो ॲक्टिनाइट सिरीज, याला म्हणतो आपण जे हिरव्या रंगामध्ये दाखवलेले आहेत हे सगळे नॉन मेटल्स, सगळे नॉन मेटल्स आणि हे सगळे नोबल गॅस. म्हणजे ह्या पिरियॉडिक टेबलमध्ये पाहिल्यानंतर आपल्याला सगळे नॉन मेटल वेगळे दिसतात आणि इकडून इकडे मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जातात. इकडे सगळे मेटल्स, इकडे सगळे नॉन मेटल्स, सरते शेवटी इथं ठेवलेले आहेत नोबल गॅस आणि लॅन्थेनाइट आणि ॲक्टिनाइट सिरीज ठेवलेली आहे सगळ्यात खाली आणि याला म्हटलेलं आहे ट्रान्झिशन एलिमेंट्स. चला तर मग आता आपण पाहूया सगळ्या एलिमेंटचे नावं, जी सगळ्यात मोठी टास्क आहे. इथे तुम्हाला माहिती असेल आपण पिरियॉडिक टेबल कसा लक्षात ठेवला होता, आपल्या ट्युशनमध्ये झालेला आहे. हलीना का रिबन किसने फाडा, बेटा मांगे कार स्कूटर बाप राजी, सीतेने वनात क्रोमियम फेकोनी तांब्यात झेलला. सीतेने वनात क्रोमियम फेकोनी तांब्यात झेलला. बाल गंगाधर इंदिरा तिलक, कहे शिवजी सुने पार्वती, नाना पाटेकर ऐश्वर्या सब भिकारी, ओ सावली सी तेरी पूनम, फिर कल बाहर आई एटम, हेडन नेहरा आगर आगर कर, झिरो रन आउट. या प्रकारे आपण लक्षात ठेवलेले होते. चला मग आपण त्यांचे आता प्रत्येक एलिमेंटचे नाव पाहू. हे तुम्हाला पेपरमध्ये विचारणार नाही पण तुम्हाला ही माहिती असायला हवं. कदाचित तुम्ही जर 12वी सायन्समध्ये ॲडमिशन घेतली तर तुम्हाला हे पुन्हा निश्चितच अभ्यासाला येईल. सगळ्यात पहिला ॲटम आहे H फॉर हायड्रोजन, He फॉर हेलियम, Li फॉर लिथियम, Be फॉर बेरेलियम, B फॉर बोरॉन, C फॉर कार्बन, N फॉर नायट्रोजन, O फॉर ऑक्सिजन, F फॉर फ्लोरीन, Ne फॉर निऑन, Na फॉर सोडियम, Na फॉर सोडियम, Mg फॉर मॅग्नेशियम, Al फॉर ॲल्युमिनियम, Si फॉर सिलिकॉन, P फॉर फॉस्फरस, S फॉर सल्फर, Cl फॉर क्लोरीन, Ar फॉर आर्गॉन, K फॉर पोटॅशियम, Ca फॉर कॅल्शियम, Sc फॉर स्कँडियम, Ti फॉर टिटॅनियम, V फॉर व्हॅनाडियम, Cr फॉर क्रोमियम, Mn फॉर मँगॅनीज, Fe फॉर आयरन, Co फॉर कोबाल्ट, Ni फॉर निकेल, Cu फॉर कॉपर अँड Zn फॉर झिंक. इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ह हे ली बे ब, सी NOF म्हणजे नोफ, सी नोफ, ने ना मग, आल सी, प स क्ला र, के का, सीतेने वनात क्रोमियम फेकोनी तांब्यात झेलला.
हे तुम्हाला 30 एलिमेंट मिनिमम लक्षात ठेवायचे आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे आपण कसे लक्षात ठेवतो? ह हे ली बे ब सी नो फ ने ना मग आलसी प स क्लार के का सीतेने वनात क्रोमियम फेकोनी तांब्यात झेलला. यानंतर बरेचसे एलिमेंट्स आहेत, ते तुम्हाला हळूहळू लक्षात ठेवायचे आहेत. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही नक्की एकदा वाचा. या सगळ्या एलिमेंटना हळूहळू वाचना. आणि या प्रकारे सगळे 118 एलिमेंटचे नाव इथे दिलेले आहेत. रिमाइंड हिअर द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट ऑन द बेसिस ऑफ अबाव एनर्जी प्रिन्सिपल. हे काय आहे मी तुम्हाला शिकवलेलं आहे. अबाव एनर्जी प्रिन्सिपल मध्ये 1s 2s 2p 3s 3p 3d 4s 4p 4d 4f 5 नावाच्या ऑर्बिटल असतात. आणि आपल्याला पहिल्या लाईन मध्ये जर 1 लिहिलेला आहे तर दुसऱ्या लाईन मध्ये 2 लिहायचा आहे, तिसऱ्या लाईन मध्ये 3 लिहायचा आहे, चौथ्या लाईन मध्ये 4 लिहायचा आहे, पाचव्या लाईन मध्ये 5 लिहायचा आहे, सहाव्या लाईन मध्ये 6 लिहायचा आहे, सातव्या लाईन मध्ये 7 लिहायचा आहे आणि आठव्या लाईन मध्ये 8 लिहायचा आहे. आणि यस पहिल्या लाईन मध्ये यसच एकच ऑर्बिट असेल, दुसऱ्या ह्याच्यात 2 ऑर्बिट असतील, तिसऱ्या ह्याच्यात एस पी डी नावाचे ऑर्बिट असतील, चौथ्या ह्याच्यात एस पी डी एफ असेल, पाचव्या ह्याच्यात एस पी डी एफ, सहाव्या ह्याच्यात एस पी डी एफ, सातव्या ह्याच्यात एस पी डी एफ आणि आठव्या ह्याच्यात एस पी डी एफ. याच्यापैकी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे एस ऑर्बिटल मध्ये नेहमी 2च इलेक्ट्रॉन राहतात. मग ते 1s असो 2s असो 3s असो 4s असो, मॅक्झिमम इलेक्ट्रॉन याच्यात फक्त 2 राहू शकतात. पी ऑर्बिटल मध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन 6 राहू शकतात, डी ऑर्बिटल मध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन 10 राहू शकतात आणि एफ ऑर्बिटल मध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन 14 राहू शकतात. आणि या बेसिसवर आपण आर्सेनिकचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहणार आहे. आर्सेनिकचा ॲटॉमिक नंबर आहे 33. आर्सेनिकचा ॲटॉमिक नंबर आहे 33, म्हणजे त्यात 33 इलेक्ट्रॉन असतील, 33 इलेक्ट्रॉन असतील. 33 इलेक्ट्रॉन इथे आले, पहिल्या ऑर्बिटमध्ये जातील 1s2, त्यानंतर ते कुठे जातील तर 2s मध्ये जातील. हे इथे ॲरो दिसत आहे आपल्याला. 2s मध्ये गेले तर 2s मध्ये सुद्धा 2च इलेक्ट्रॉन राहू शकतात, म्हणजे 2s2. त्याच्यानंतर कुठे जातील ते 2s2 मधून 2p6, 2p6 नंतर 3s2, 3s2 नंतर 3p6, 3p6 नंतर 4s2, 4s2 नंतर 3d10 आणि 3d10 नंतर 4p3, 4p3. जरी इथे इलेक्ट्रॉन 6 राहू शकतात, पण आपल्याजवळ इथपर्यंत 30 इलेक्ट्रॉन झालेले आहेत. उरलेले 3 इलेक्ट्रॉन 4p3 म्हणून ओळखल्या जातील. म्हणजे आर्सेनिकचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d10 4p3. आणि या प्रकारे गोल्डचं सुद्धा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथे दिलेलं आहे. गोल्ड मध्ये सगळ्यात शेवटचा इलेक्ट्रॉन एस ऑर्बिट मध्ये जाईल. आता मॉडर्न पिरियडिक टेबल, लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल, स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल, याच्यापैकी आपल्याला बघायचं आहे मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणजेच लॉंग फॉर्म ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. At the time of the Mendeleev's periodic table, scientists didn't know anything about the interior of the atom. ज्यावेळेस मेंडेलिव्हनं पिरियडिक टेबल दिला त्यावेळेस त्या ॲटमच्या आतमध्ये काय असते याच्याबद्दल कोणालाच काही कल्पना नव्हती आणि त्याबद्दल याचा सर्च सुद्धा झालेला नव्हता. After the discovery of the electron, scientists tried to discover the relation between the electron number of an atom and the atomic number. जेव्हा इलेक्ट्रॉनची डिस्कवरी झाली तेव्हा वैज्ञानिकांनी इलेक्ट्रॉन त्या ॲटम मध्ये त्या एलिमेंट्स मध्ये असणारा इलेक्ट्रॉन आणि त्याचा ॲटॉमिक नंबर याच्यात काहीतरी साम्यता जोडण्याचा प्रयत्न केला.
त्या इलेक्ट्रॉनच्या बेसिसवर त्यांना ॲटॉमिक नंबर देण्यात आले. द ॲटॉमिक नंबर इन मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल इंडिकेट्स ओनली द सिरियल नंबर ऑफ ॲन ॲटम. मेंडेलिव्हनं जो पिरियडिक टेबलमध्ये त्यांना नंबर दिलेला होता, ॲटॉमिक नंबर जो दिलेला होता तो फक्त त्यांचा सिरियल नंबर होता. द इंग्लिश सायंटिस्ट हेनरी मोस्ली in 1930 AD shows that the atomic number which denoted by the letter Z is equivalent to positive charge on the nucleus of an atom or number of proton in the nucleus of an atom of that elements by using X-ray tube method. हेनरी मोस्लेनं एक्स-रे ट्यूब मेथडच्या सहाय्याने त्यांनी सांगितलं की ॲटॉमिक नंबर हा दुसरा तिसरा काही नसून त्या ॲटमच्या त्या एलिमेंटच्या न्यूक्लियसमध्ये असणारे प्रोटॉन यालाच त्यांनी त्याचा ॲटॉमिक नंबर म्हटला. दिस एक्सपेरिमेंट शोज दॅट ॲटॉमिक नंबर इज मोर युजफुल प्रॉपर्टी दॅन द ॲटॉमिक मासेस. आणि या एक्सपेरिमेंटमधून एक्स-रे ट्यूब मेथडमधून असं निदर्शनास आलं की ॲटॉमिक नंबर ही टर्म ॲटॉमिक मासेसपेक्षा सगळ्यात महत्वाची आहे एलिमेंट क्लासिफाय करताना. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन टू द न्यूक्लियस ऑफ ॲन एलिमेंट्स. त्या एलिमेंटच्या न्यूक्लियसमध्ये किती प्रोटॉन प्रेझेंट आहेत त्यालाच त्यांनी त्याचा ॲटॉमिक नंबर असे म्हटलं. द मॉडर्न पिरियडिक लॉ स्टेट दॅट. आता इथे मॉडर्न पिरियडिक लॉ काय म्हणतो? द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर द पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. इथे मॉडर्न पिरियडिक लॉ काय म्हणतो? प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. आणि मेंडेलिव्हच्या पिरियडिक लॉ मध्ये काय म्हटलेलं होतं? प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर द पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. पण मॉडर्न पिरियडिक लॉ काय म्हणतो? प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. The elements are classified on the basis of increasing order of their atomic number and systematically placed in a tabular format which we call modern periodic table. आता एलिमेंट सगळे आपण क्लासिफाय केले त्यांच्या वाढत्या ॲटॉमिक नंबर प्रमाणे आणि त्यांना टेबलच्या फॉर्म मध्ये अरेंज केलं आणि त्या टेबलला आपण म्हणतो मॉडर्न पिरियडिक टेबल. The properties of elements are systematically studied with the help of modern periodic table. आणि त्यामुळे ह्या मॉडर्न पिरियडिक टेबलमुळे आज आपल्याला व्यवस्थितरित्या एलिमेंटच्या सगळ्या प्रॉपर्टीज हाताळता येतात, आपल्याला त्याबद्दल बोलता येते. In modern periodic table, the elements are arranged on the basis of their atomic number. Hence, the most of drawback of Mendeleev periodic tables are eliminated. आणि याच्यामुळे मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये जे ड्रॉबॅक होते ते सगळे त्यातून काढता आले. However, the confusion about the position of hydrogen still not eliminated. आणि आजपर्यंत हायड्रोजनला कोणत्या वर्गात ठेवायचं हे अजूनपर्यंत समजलेलं नाही. स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. इथे आपल्याला असं पाहायला मिळेल द मॉडर्न पिरियडिक टेबल कंटेन द 7 हॉरिझॉन्टल रोज कॉल्ड ॲज पिरियड्स, व्हिज्युअली 1 to 7 पिरियड्स. तिथे 7 आडवे हॉरिझॉन्टल रोज होते, त्याला त्यांनी नाव काय दिलेलं होतं? पिरियड्स. आणि मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये सुद्धा 7च हॉरिझॉन्टल रो आहेत. जसं पहिल्या याच्यात ह हे, दुसऱ्या याच्यात आहे ली बे ब सी नो फ ने, त्याच्यानंतर आहे नामग आलसी प स क्ला र, त्याच्यानंतर आहे केका सीतेने वनात क्रोमियम फेकोनी तांब्यात झेल्ला. इथपर्यंत 30 एलिमेंट झाले. हे समोरचा हा पहिला पिरियड, हा दुसरा पिरियड, हा तिसरा पिरियड, चौथा पिरियड, पाचवा पिरियड, सहावा पिरियड, सातवा पिरियड, असे 7 पिरियड्स आहेत मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये. द मॉडर्न पिरियडिक टेबल कंटेन 18 व्हर्टिकल कॉलम कॉल्ड ॲज द ग्रुप. आणि मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये 18 व्हर्टिकल कॉलम्स आहेत ज्याला आपण ग्रुप म्हणतो. फॉर एक्झाम्पल हलीना रिबन किसने फाडा हा पहिला, त्याच्यानंतर आहे दुसरा ग्रुप बेटा मांगे कार स्कूटर बाप राजी, तिसरा आहे हा स्कॅन्डियमचा, चौथा आहे टिटॅनियमचा, पाचवा आहे व्हॅनाडियमचा, सहावा आहे क्रोमियमचा, सातवा ग्रुप आहे मँगॅनीजचा, आठवा ग्रुप आहे आयरनचा, 9वा ग्रुप आहे कोबॉल्टचा, 10वा ग्रुप आहे निकेलचा,
11वा ग्रुप आहे कॉपरचा, 12वा ग्रुप झिंकचा, त्याच्यानंतर 13वा ग्रुप बाल गंगाधर इंदिरा तिलक, बाल गंगाधर इंदिरा तिलक, 14वा ग्रुप आहे कहे शिवजी सुने पार्वती, 15वा ग्रुप आहे नाना पाटेकर ऐश्वर्या सब भिकारी, 16वा ग्रुप आहे ओ सावली सी तेरी पूनम, 17वा ग्रुप आहे फिर कल बाहर आई ॲटम आणि 18वा ग्रुप आहे हेडन नेहरा आगरकर झिरो रन आउट. या प्रकारे मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये 18 उभे ग्रुप आणि आडवे 7 पिरियड असे आहेत, ज्यापैकी या पहिल्या 2 ग्रुपला आपण एस ब्लॉक एलिमेंट म्हणतो, याला आपण पी ब्लॉक एलिमेंट म्हणतो. आणि पी ब्लॉक एलिमेंट मध्ये पहा, पी नावाच्या ऑर्बिटमध्ये 6 इलेक्ट्रॉन राहायचे, 1 2 3 4 5 6. यस मध्ये, यस नावाच्या ऑर्बिटमध्ये 2च इलेक्ट्रॉन राहायचे म्हणजे 1 आणि 2. डी मध्ये 10 इलेक्ट्रॉन राहायचे, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आणि सगळ्यात शेवटचा जो आहे त्याला आपण इनर्ट गॅस असे म्हणतो. इन ओल्ड पिरियडिक टेबल देअर आर फर्स्ट ए टू 7A अँड इनर्ट गॅस. ओल्ड पिरियडिक टेबल मध्ये, ओल्ड मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये याला फर्स्ट ए, फर्स्ट बी, याला थर्ड ए, फोर्थ ए, फिफ्थ ए, सिक्स्थ ए, सेवन्थ ए आणि इनर्ट गॅस याप्रमाणे विभागलेलं होतं. त्यानंतर फर्स्ट बी टू 7B अँड 8 आर रेकॉग्नाइज ॲज अ ग्रुप. इथे आपण कॉपर पासून चालू केलं, कॉपर पासून फर्स्ट बी, सेकंड बी, थर्ड बी, फोर्थ बी, फिफ्थ बी, सिक्स्थ बी, सेवन्थ बी आणि फेकोनीचा हा 8B. म्हणून आपण काय म्हटलेलं होतं, सीतेने वनात क्रोमियम फेकोनी तांब्यात झेलला. ओल्ड क्लासिफिकेशन मध्ये ए फॉर अभय अँड बी फॉर भन्साली. फर्स्ट ए, सेकंड ए, थर्ड ए, फोर्थ ए, फिफ्थ ए, सिक्स्थ ए, सेवन्थ ए आणि इनर्ट गॅस. आणि इथे फर्स्ट बी, सेकंड बी, थर्ड बी, फोर्थ बी, फिफ्थ बी, सिक्स्थ बी, सेवन्थ बी अँड 8B. 8B मध्ये फेकोनी हा एक पूर्ण त्यांनी ग्रुप अरेंज केलेला होता. इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, अपार्ट फ्रॉम these 7 rows which we call periods, 2 rows are shown separately at the bottom of periodic table called as lanthanide and actinide series. या 7 पिरियडला सोडून 2 रोज जे खाली आहेत त्याला आपण म्हटलं होतं लॅन्थॅनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज. इथे लक्षात ठेवायचा, लासे, प्रिय नंदू प्राईम मिनिस्टर श्रीमती इंदिरा गांधीला तंबाखू द्या हो, अरे तुम्ही बी याबे लंडनला. आणि हे सगळं निमोनिक्स आपल्या येथील पॅसिफिक कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थ्यांनी अरेंज केलेलं आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपं आहे. काय लक्षात ठेवलं होतं मी, प्रिय नंदू प्राईम मिनिस्टर श्रीमती इंदिरा गांधीला तंबाखू द्या हो, अरे तुम्ही बी याबे लंडनला, लंडनला आहे ना. तर याप्रमाणे आपल्याला लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज लक्षात ठेवायची आहे. इथे लक्षात ठेवायचं आहे, थारे पापा और नाना पाटेकर पूछे अमेरिका के सीएम के बैंक का चिट फंड इस फार्म हाउस के मिडल नंबर पर ला रहे क्या. थारे पापा और नाना पाटेकर पूछे अमेरिका के सीएम के बैंक का चिट फंड इस फार्म हाउस के मिडल नंबर पर ला रहे क्या. इथे लॅन्थेनाइड सिरीज आणि ॲक्टिनाइड सिरीज, ही लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज इथे राहायला पाहिजे होती, पण इथे ठेवायला जागा कमी असल्यामुळे यांनी खाली दिलेली आहे. आणि याला आपण काय म्हटलेलं आहे, लॅन्थेनाइड सिरीज आणि ॲक्टिनाइड सिरीज. आणि याला आपण म्हटलेलं आहे एफ ब्लॉक एलिमेंट. आणि तुम्हाला माहिती होतं एफ ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन राहतात, 14. आणि पहा इथे मोजा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. किती एलिमेंट्स आहेत, 14 एलिमेंट्स. म्हणजे आपल्याला माहिती पडलं एस ब्लॉक मध्ये 2च
2च ग्रुप आहेत. पी मध्ये 6 आहेत, डी मध्ये 10 आहेत आणि एफ मध्ये 14 आहेत. 14. पहा, द एंटायर पिरियडिक टेबल इज डिवायडेड इंटू द 4 ब्लॉक्स, व्हिज्युअली एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक. हा जो नवीन लॉंग फॉर्म पिरियडिक टेबल आहे, लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल, हा 4च ब्लॉकमध्ये विभागला गेलेला आहे. पहिला एस ब्लॉक, दुसरा आहे पी ब्लॉक, तिसरा आहे डी ब्लॉक आणि चौथा आहे एफ ब्लॉक. त्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, द डी ब्लॉक एलिमेंट्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज द ट्रान्झिशन एलिमेंट. या डी ब्लॉकला या इथून तर इथपर्यंत सीतेने वनात क्रोमियम फेकुनी तांब्यात झेलला, ह्या पूर्ण सगळ्या ब्लॉकला आपण काय म्हणतो? ट्रान्झिशन एलिमेंट. काय म्हणतो? ट्रान्झिशन एलिमेंट. आणि याच्यातलं लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सोडून द्यायची. म्हणजे हे स्कॅन्डियम इथून वाय, एच एफ, आर एफ इथून, या सगळ्यांना आपण ट्रान्झिशन एलिमेंट्स असे म्हणतो. पहा इथे काय म्हटलेलं आहे? बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, टीन, टेलुरियम अँड पोलोनियम आर द मेटॅलॉइड्स. हे काय आहेत? हे सगळे मेटॅलॉइड्स आहेत. हे इथे दाखवलेले आहेत. राईट साइड ऑफ इट आर ऑल नॉन मेटल्स. आणि याच्या उजव्या बाजूला हे सगळे नॉन मेटल्स आहेत. मेटॅलॉइड्सच्या उजव्या बाजूला at the right side of the metalloids all the non-metals are placed, while at the left side all the metals are arranged. हे सगळे मेटल्स आहेत. मॉडर्न पिरियडिक टेबल, आता आपल्याला लक्षात ठेवायचं स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल, आपण ते सुद्धा अभ्यासलं. आता लक्षात ठेवायचं आपल्याला मॉडर्न पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं केलेलं आहे? विदिन द मॉडर्न पिरियडिक टेबल द नेबरिंग एलिमेंट्स डिफर स्लाइटली इन देअर प्रॉपर्टीज व्हाईल डिस्टंट एलिमेंट डिफर वाईडली इन देअर प्रॉपर्टीज. या पिरियडिक टेबलमध्ये जो त्याच्या बिलकुल जवळचा एलिमेंट आहे तो थोडासा त्याच्या प्रॉपर्टीमध्ये फरक दाखवतो आणि जो खूप दूरचा एलिमेंट आहे तो खूप जास्त फरक दाखवतो. एलिमेंट्स इन सेम ग्रुप शोज द सिमिलॅरिटी अँड ग्रेडेशन इन देअर प्रॉपर्टीज. आणि सेम ग्रुप मधला एलिमेंट्स व्हर्टिकली जे अरेंज केलेले आहेत त्या सेम ग्रुप मधला एलिमेंट्स हा जवळपास आपल्याला सारख्या प्रॉपर्टी दाखवतो, पण त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये ग्रेडेशन असते, एक ठराविक ग्रेड असतो. द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द पिरियड अँड ग्रुप्स इज ड्यू टू द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स. आणि हे जे गुणधर्म आहेत पिरियड्स आणि ग्रुपचे, हे फक्त त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमुळे आहे. The placement of the elements in consultant group and period is based on its electronic configuration. त्या एलिमेंट्सलाच आपण त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार आपण अरेंज केलेलं आहे. इथे आपल्याला माहिती आहे सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन बिलॉंग टू द थर्ड पिरियड ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. हे सगळे जे आहे ते थर्ड पिरियड मध्ये आहेत. आणि त्याच्यामुळे काय झालं? सिन्स इलेक्ट्रॉन इन द ॲटम ऑफ दीज एलिमेंट्स आर फिल इन के, एल अँड एम शेल. आणि याच्यामुळे यांचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कुठे जातील? के, एल आणि एम नावाच्या शेलमध्ये, ऑर्बिटमध्ये नाही म्हटलं मी. फॉर एक्झाम्पल सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे, तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या प्रकारे राहील. त्याचा सगळ्यात शेवटचा इलेक्ट्रॉन 3s1 मध्ये गेला. मॅग्नेशियमचा सगळ्यात शेवटचा इलेक्ट्रॉन 3s2 मध्ये गेला. ॲल्युमिनियमचा सगळ्यात शेवटचा इलेक्ट्रॉन 3s2 मध्ये आणि त्याच्यानंतर कुठे गेला तो? 3p1 मध्ये. सिलिकॉनचा 3p2, फॉस्फरसचा 3p3, सल्फरचा 3p4, आणि आर्गॉनचा 3p6. आणि या प्रकारे या सगळ्यांना आपण पी ब्लॉक एलिमेंट म्हटलं. नामक, आलसी, पस, क्लार. इथे क्लोरीन पहा जे होतं 17 नंबरवर कोण आहे? सल्फर नाही तर क्लोरीन आहे. देअर आर द के, एल, एम अँड एन शेल. तिथे 4च शेल असतात.
द फॉर्म्युला फॉर द मॅक्झिमम नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन इन दिस शेल आर 2n². जर तुम्हाला विचारलं की फॉर्म्युला काय आहे तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की 2n² हा शेलचा फॉर्म्युला आहे. फॉर एक्झाम्पल द मॅक्झिमम नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन इन के शेल. के शेल मध्ये त्याचे किती इलेक्ट्रॉन राहू शकतात, तर के हा पहिल्या नंबरचा शेल आहे म्हणून आपण काय केलं 2n². n स्टँड फॉर द नंबर ऑफ शेल, द नंबर ऑफ शेल. आणि हा पहिला नंबर आहे म्हणून आपण काय केलं 1चा स्क्वेअर केला. 1चा स्क्वेअर किती होईल 1. 1 इंटू 2 म्हणजे किती इलेक्ट्रॉन राहतील त्यात 2च इलेक्ट्रॉन राहतील के मध्ये. द पोझिशन ऑफ द एलिमेंट्स इन पिरियडिक टेबल टेल्स अबाउट इट्स रिॲक्टिव्हिटी. आपल्याला त्या एलिमेंटची पोझिशन आपल्याला सांगते की त्याची रिॲक्टिव्हिटी किती असेल. इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे के हा पहिल्या नंबरचा शेल आहे म्हणून त्यात 2 इलेक्ट्रॉन. यल हा दुसऱ्या नंबरचा शेल आहे आणि आपला फॉर्म्युला होता 2 इंटू n². 2 इंटू 2चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर झाला 4 आणि 4च्या दुप्पट झाली 8 म्हणून यल मध्ये किती इलेक्ट्रॉन राहतील, यल शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन, यम मध्ये 18 इलेक्ट्रॉन, एन मध्ये 32 इलेक्ट्रॉन. 2 8 18 32 के यल यम एन शेल. के मध्ये 2, यल मध्ये 8, यम मध्ये 18 आणि एन मध्ये 32. के एल एम एन शेल. Modern periodic table and electronic configuration of elements. Within the modern periodic table, the neighboring elements differ slightly in their properties, while distant elements differ widely in their properties. Modern periodic table मध्ये जो त्याच्या जवळचा एलिमेंट आहे तो थोडासा त्याच्या प्रॉपर्टी मध्ये फरक असतो, तर दूरचा एलिमेंट जो असेल त्याच ग्रुप मधला किंवा त्याच पिरियड मधला किंवा त्याच कॉलम मधला किंवा त्याच हॉरिझॉन्टल रो मधला जो दूरचा एलिमेंट असेल त्याच्या प्रॉपर्टीमध्ये आणि त्या पहिल्याच्या प्रॉपर्टीमध्ये खूप जास्त फरक असेल, ग्रेडेशन असेल. एलिमेंट्स इन द सेम ग्रुप शोज द सिमिलॅरिटी बट ग्रेडेशन इन देअर प्रॉपर्टीज. आणि जर समजा तो एका ग्रुप मधला असेल, व्हर्टिकल कॉलम मधला असेल, हायड्रोजन, आपण म्हटलं होतं हलिनाकार रिबन किसने फाडा, तर शेवटी आलं होतं FR आणि सगळ्यात पहिले आलं होतं हायड्रोजन. हायड्रोजन आणि FR यांचा जर समजा आपण प्रॉपर्टीज कम्पेअर केल्या तर आपल्याला त्यात काय दिसतील, प्रॉपर्टीज सारख्याच आहेत पण त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये व्हास्ट ग्रेड आहे. The characteristics of the periods and groups is due to the electronic configuration of elements. आणि ही कॅरेक्टरिस्टिक कशामुळे आहेत तर त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मुळे आहे. द प्लेसमेंट ऑफ द एलिमेंट इन कन्सल्टंट ग्रुप अँड पिरियड इज बेस्ड ऑन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तो एलिमेंटच आपण त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार ठेवलेला आहे. आता पिरियडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल. व्हॅलन्सी. The number of valence electron present in the outermost shell of an element is called its valency. आपण ज्या एलिमेंट्सच्या आउटरमोस्ट शेल मध्ये जे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत, त्यांना आपण त्या एलिमेंटची व्हॅलन्सी म्हणतो. मग इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ह्या पूर्ण ग्रुपची हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबेडियम, सेस्मियम अँड फ्रान्सियम ह्या पूर्ण ग्रुपची व्हॅलन्सी +1 आहे म्हणजे हे 1 इलेक्ट्रॉन देतील. ह्या पूर्ण ग्रुपची व्हॅलन्सी +2 आहे. या पूर्ण ग्रुपची व्हॅलन्सी +3 आहे. कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम, टीन आणि लीड या ग्रुपची व्हॅलन्सी ही +4 किंवा -4 आहे. एक तर हे 4 इलेक्ट्रॉन देतील किंवा 4 इलेक्ट्रॉन घेतील. नायट्रोजनची या ग्रुपची व्हॅलन्सी ग्रुप 5 ची व्हॅलन्सी ही -3 आहे. ऑक्सिजनची म्हणजे ह्या ग्रुप 6 ची व्हॅलन्सी -2 आहे म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉन घेतील. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टॅटाईन याची व्हॅलन्सी -1 आहे म्हणजे हे 1 इलेक्ट्रॉन घेतील. आणि हेडन, नेरा, आगरकर, झिरो, रनआउट यांची व्हॅलन्सी 0 आहे. हे एकही इलेक्ट्रॉन देतीलही नाही आणि घेतीलही नाही म्हणून त्यांना आपण इनर्ट म्हणतो, इनर्ट गॅसेस म्हणतो. आणि ट्रान्झिशन मेटलमध्ये व्हॅलन्सीमध्ये खूप जास्त तफावत असते म्हणून आपण त्यांना
ट्रान्झिशन मेटल्स म्हणतो. यस मध्ये इथे पहा पहिल्या ग्रुपची व्हॅलन्सी +1, इथे +2, इथे +3, इथे ±4, इथे -3, -2, -1 आणि 0. All the elements in the group first have one valence electron, so they have a valency of +1 as they will tend to give up one electron. या पहिल्या ग्रुप मधले असणारे सगळे एलिमेंट्स यांच्या शेवटच्या आउटर मोस्ट शेल मध्ये एक इलेक्ट्रॉन असतो आणि म्हणून ते एक इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतात, म्हणून त्यांची व्हॅलन्सी +1 आहे. तसेच बाजूच्या सेकंड ग्रुपची इलेक्ट्रॉन सेकंडची व्हॅलन्सी किती असेल? +2 असेल. फिफ्थची -3 असेल. सिक्सची -2 असेल, कारण हे दोन इलेक्ट्रॉन घेतील. -2 असेल म्हणजे यांच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन असतील आणि त्यांना त्यांचा ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन ते इझिली ऍब्सॉर्ब करू शकतात, म्हणून त्यांची व्हॅलन्सी -2 आहे. म्हणून आपण या सगळ्या एलिमेंट्सना इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स म्हणतो आणि यांना आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणतो. हे इलेक्ट्रॉन लूज करू शकतात म्हणजे हे मेटल्स आहेत, आणि जे इलेक्ट्रॉन ऍब्सॉर्ब करतात ते नॉन मेटल्स आहेत, आणि मेटल आणि नॉन मेटल हे मेटॅलॉइडनी सेपरेट झालेले आहेत. Lithium has a valency of +1 and nitrogen has a valency of -3. लिथियम इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, नवीन क्लासिफिकेशन प्रमाणे हा ग्रुप 1, ग्रुप 2, त्याच्यानंतर हा ग्रुप 13, 14, 15, 16, 17 आणि 18. इथे कुठेतरी विचारलेला असतो ग्रुप 13 ची व्हॅलन्सी किती असेल, तर आपल्याला लक्षात ठेवावं लागते ग्रुप 13 ची व्हॅलन्सी +3 आहे. किंवा ग्रुप 2 ची व्हॅलन्सी +2च का बरं? कारण त्यांच्यात आउटर मोस्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, म्हणून ते 2 इलेक्ट्रॉन लूज करू शकतात ऑक्टेव्ह कंप्लीट करण्यासाठी, आणि म्हणून त्यांची व्हॅलन्सी +2 आहे. ते इलेक्ट्रॉन लूज करतात, ते इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतात, म्हणून त्यांची +2 आहे. जर त्यांनी इलेक्ट्रॉन समजा दुसऱ्याकडून घेतले, इथे याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत, तर हा 4 इलेक्ट्रॉन देऊ शकतो किंवा हा 4 इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून आणू शकतो, म्हणून यांची व्हॅलन्सी +-4 आहे. इथे पहा, इथे आपल्याला लक्षात ठेवायचा हा पिरियॉडिक टेबल आहे. या पिरियॉडिक टेबल मध्ये आयोनायझेशन एनर्जी जसजसं आपण लेफ्ट कडून राईट कडे मूव्ह होऊ तसतशी वाढत जाईल. इलेक्ट्रॉन ॲफिनिटी म्हणजे काय? इलेक्ट्रॉन घेण्याची ताकद. जसजसं आपण लेफ्ट पासून तर राईट कडे मूव्ह होत जाऊ, लेफ्ट पासून तर राईट मध्ये, तसतसं इलेक्ट्रॉन ॲफिनिटी वाढत जाईल. यालाच आपण असं म्हणू शकतो, द आयोनायझेशन एनर्जी ऑफ द एलिमेंट्स इन अ मॉडर्न पिरियॉडिक टेबल गेट इन्क्रीजेस ॲज वी मूव्ह फ्रॉम द लेफ्ट साइड ऑफ द पिरियॉडिक टेबल टुवर्ड्स द राईट साइड ऑफ द पिरियॉडिक टेबल. इलेक्ट्रॉन ॲफिनिटी सुद्धा आपण असं म्हणू शकू की ॲज वी मूव्ह फ्रॉम द लेफ्ट टू राईट इन अ पिरियॉडिक टेबल द इलेक्ट्रॉन ॲफिनिटी गेट इन्क्रीजेस. आयोनायझेशन एनर्जी आणि इलेक्ट्रॉन ॲफिनिटी वाढत जाते. तसंच नॉन मेटॅलिक कॅरेक्टर सुद्धा वाढत जातात. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवावं लागते IEN किंवा NEI. IEN, आय म्हणजे आयोनायझेशन एनर्जी, ई म्हणजे इलेक्ट्रॉन ॲफिनिटी आणि N म्हणजे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. जसजसं आपण लेफ्ट साइड पासून तर राईट साइड कडे जाऊ पिरियॉडिक टेबल मध्ये, तसतसं त्यांचे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हे वाढत जातील. आणि जर समजा आपण राईट साइड कडून लेफ्ट साइड कडे पिरियॉडिक टेबल मध्ये जाऊ तर त्यांचे मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जातील. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर लेफ्ट पासून तर राईट कडे वाढत जातील, तर मेटॅलिक कॅरेक्टर राईट पासून तर लेफ्ट कडे वाढत जातील. तसंच जसजसं आपण ग्रुपमध्ये वरून खाली येऊ तसतसं ॲटोमिक रॅडियस ही कमी होत जाईल, ॲटोमिक रॅडियस ही वाढत जाईल, कारण त्यात इलेक्ट्रॉन सुद्धा वाढत आहेत. हायड्रोजन मध्ये एकच इलेक्ट्रॉन होता, इथे 3 इलेक्ट्रॉन आहेत, इथे त्याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन आहेत, त्याच्यामुळे ॲटोमिक रॅडियस वाढत जाईल. आणि जसजसं आपण
राईट पासून पिरियडिक टेबल मध्ये राईट पासून तर लेफ्ट कडे मूव्ह होत जाऊ तस तसं ऍटोमिक रॅडियस वाढत जाईल. याच पिरियडिक टेबल मध्ये जर आपण इथून तर इकडे मूव्ह झालो तर इलेक्ट्रॉन अफिनिटी वाढत जाईल. खालून वरकडे मूव्ह झालो तर आयोनायझेशन एनर्जी वाढत जाईल. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याच्यावर 2 मार्कासाठी प्रश्न असतोच. आता इथे पहा, इथे ऍटोमिक साईज तुम्हाला समजेल. हायड्रोजनची ऍटोमिक साईज इथे आपण जेव्हा पिरियड मध्ये जाऊ किंवा ग्रुपमध्ये जाऊ, ह्या ग्रुपमध्ये जर गेलो तर ऍटोमिक साईज वाढत आहे. हायड्रोजनची ऍटोमिक साईज कमी आहे, लिथियमची जास्त आहे, सोडियमची त्याच्यापेक्षा जास्त आहे, पोटॅशियमची सगळ्यात जास्त, रुबिडियमची त्याच्यापेक्षा मोठी, म्हणजे ऍटोमिक साईज वाढत आहे. आणि इकडे जर समजा आपण पिरियडिक टेबलमध्ये राईट साइड पासून तर लेफ्ट साइड कडे जर जात गेलो आपण तर ऍटोमिक साईज वाढत आहे. ऍटोमिक साईज वाढत आहे. राईट साइड, whenever we move from the right side to the left side of the periodic table, the atomic radii get increases. atomic radius हे वाढत जाते. मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, तर जसजसं आपण पिरियडिक टेबल मध्ये राईट साइड पासून तर लेफ्ट साइड कडे जाऊ तर मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जातील आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कमी कमी होत जातील. राईट पासून लेफ्ट कडे जर मूव्ह झालो आपण तर मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जातील, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कमी कमी होत जातील. पण जर पिरियडिक टेबल मध्ये आपण लेफ्ट पासून तर राईट कडे मूव्ह झालो तर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जातील आणि मेटॅलिक कॅरेक्टर कमी कमी होत जाईल. म्हणजे हा हायेस्ट मेटॅलिक असेल तर हा इथे असणारा लोएस्ट मेटॅलिक असेल आणि इकडे तर सगळे नॉन मेटल्स असतील आणि मधात कोण असेल? मेटॅलॉइड्स, जे मेटलही नाही आणि नॉन मेटलही नाही अशांना आपण मेटॅलॉइड म्हणतो. द झिगझॅग लाईन ऑफ द मेटॅलॉइड सेपरेट द मेटल्स अँड नॉन मेटल्स इन अ पिरियडिक टेबल. पहा इथे क्वेश्चन दिलेला आहे. इफ अन एलिमेंट ए इज अ मेंबर ऑफ ग्रुप 14, जर तो ए हा एलिमेंट्स ग्रुप 14 चा मेंबर असेल, राईट द फॉर्म्युली ऑफ इट्स क्लोराइड अँड ऑक्साइड, प्रेडिक्ट द नेचर ऑफ बॉन्डिंग इन द कंपाऊंड फॉर्म, गिव्ह द रिझन्स फॉर युअर आन्सर. दुसरा क्वेश्चन आहे, among oxygen ion and magnesium dipositive ion, among oxygen dinegative ion and magnesium dipositive ion, which one have the larger size and why? ऑक्सिजन आयनची साईज मोठी असेल की मॅग्नेशियम आयनची साईज मोठी असेल आणि असेल तर का असेल? त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे, व्हॉट हॅपन टू द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ द एलिमेंट्स ॲज वी मूव्ह इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट इन द पिरियडिक टेबल. काय होईल जर आपण पिरियडिक टेबल मध्ये लेफ्ट टू राईट जर जात गेलो तर मेटॅलिक कॅरेक्टर मध्ये काय होईल? लेफ्ट टू राईट जर गेलो आपण तर मेटॅलिक कॅरेक्टर काय होत जातील? डिक्रीज होत जातील. आणि त्याचं कारण काय असेल तर ते सुद्धा लिहायचं आहे. आता याचा आन्सर पहा. इफ इफ एलिमेंट ए इज अ मेंबर ऑफ अ ग्रुप 14, राईट द फॉर्म्युली ऑफ इट्स क्लोराइड अँड ऑक्साइड, predict the nature of the bonding in the compound form, give the reason for your answer. तर तिथे तुम्हाला आन्सर लिहिताना लिहायचा आहे, अ मेंबर ऑफ ग्रुप 14 हॅव द व्हॅलन्सी 4. ग्रुप 14 ची व्हॅलन्सी किती आहे? +-4. सो द बॉन्ड इज कोव्हॅलंट बॉन्ड. तिथे बॉन्ड कोणता असेल? कोव्हॅलंट. आणि इथे या ए सोबत जर समजा इथे विचारलेलं आहे यांनी क्लोरीन, त्यासोबत क्लोरीन किती रिॲक्ट होईल? तर क्लोरीनचे 4 ॲटम रिॲक्ट होऊ शकतात. A.Cl4, कारण त्यांची व्हॅलन्सी किती आहे? 4. तो 4 इलेक्ट्रॉन लूज करू शकतो किंवा 4 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. जर त्याने क्लोरीन कडून एक एक इलेक्ट्रॉन घेतला तर प्रत्येक एलिमेंट्स कडून, प्रत्येक ॲटम कडून एक एक इलेक्ट्रॉन घेतला तर त्याला 4 ॲटम लागतील क्लोरीनचे. म्हणजे ए ला
ACl4 हा त्याचा फॉर्म्युला राहील आणि ऑक्साईडसाठी AO2 हा फॉर्म्युला राहील. दुसरं होतं तुम्हाला क्वेश्चन, अमॉंग ऑक्सिजन डाय निगेटिव्ह आयन अँड मॅग्नेशियम डाय पॉझिटिव्ह आयन विच वन हॅव द लार्जर साईज अँड व्हाय. Magnesium dipositive has a more number of proton and experience the higher nuclear forces than the oxygen dinegative ion. मॅग्नेशियम मध्ये यांनी 2 इलेक्ट्रॉन लूज केले म्हणून याच्याकडे प्रोटॉनची संख्या जास्त झालेली आहे आणि याच्यात काय झालेलं, ऑक्सिजनच्या याच्यात 2 इलेक्ट्रॉन जास्तीचे आलेत म्हणजे त्याच्याकडे प्रोटॉनची संख्या कमी आहे आणि इलेक्ट्रॉन जास्त आहे. त्याच्यामुळे काय होईल, ऑक्सिजनचा जो साईज राहील तो मोठा राहील मॅग्नेशियम पेक्षा. म्हणूनच काय म्हटलं आपण, देअरफॉर द साईज ऑफ ऑक्सिजन डायनिगेटिव्ह आयन इज लार्जर दॅन दॅट ऑफ मॅग्नेशियम डायपॉझिटिव्ह आयन.